मिरज शहरातील टाकळी रोड परिसरात भर दिवसा झालेल्या प्राणघातक हल्ल्यानं खळबळ उडाली आहे। पूर्ववैमनस्यातून शिव अथनीकर या तरुणावर 6 जणांच्या टोळक्यानं तलवार आणि कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेख आणि काजी गटातील जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। हल्लेखोरांनी शिव अथनीकर याच्यावर धारदार शस्त्रांनी तब्बल 12 ते 13 वार केल्याचं सांगितलं जात आहे। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्यासह पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं कार्यरत आहेत। भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मी प्रनिल लीडा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये टाकळी रोड या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये शिव उर्फ प्रदीप सदाशिव अथनीकर या तरुणाला मारहाण झालेली आहे, ज्यामध्ये धारदार शस्त्रांनी मारहाण केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदर तरुणाला शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्यासोबतच घटनेमधील जे काही संशयित आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची विविध पथके रवाना करण्यात आली आहे। सदर झालेल्या घटनाची जे काही मूळ कारणं असतील त्याचासुद्धा आम्हाला तपासामध्ये शोध घ्यायचा आहे। प्राथमिक माहिती घेतली असता यामध्ये आरोपी हे परागंदा आहेत, त्यासोबतच फिर्यादी हा ॲडमिट आहे, त्यामुळे एक्झॅक्ट कुठल्या कारणामुळे झालेला आहे हे सध्या आम्हाला सांगता येणार।